नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य आणि लाडकं दैवत आहे. अगदी लहानपासून थोरापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळेजण गणपती बाप्पांचं अगदी थाटामाटात पाहुणचार करत असतात. गणपतीची मूर्ती आणणे, पूजेची सजावट यांची गडबड बहुतांश घरामध्ये आता सुरू झाली आहे. सध्या गणपतीच्या मूर्तींचे बुकिंग 2-3 महिने आधीच होते. आपल्याला हवी तशी गणेश मूर्ती आणण्याकडे लोकांचा ओढा असतो. गणेश मंडळामध्ये इतर गणपतीच्या मूर्तीवरून चढाओढा असते. कोणाच्या मंडळाची केवढी मोठी उंचीची गणपती मूर्ती असेल, अनेक चढाओढी या सुरूच असतात. घोड्यावर, माशावर, हंसावर बसलेली उभी राहिलेली गणेश मूर्ती, टी व्हीवरील मालिकांची गणेश मूर्तीचाही प्रभाव पडत असतो. जय मल्हार गणपती, कृष्णरूपातील गणपती, लोकमान्य टिळक यांच्या पोषकातील गणपती, श्री दत्तरूपातील गणपती, अशा विविध मूर्ती स्वरूपात गणपती आपल्याला दिसत असतो. परंतु यामध्ये गणपतीची खरी मूर्ती किंवा शास्त्रीय मूर्ती कशी असावी याचा विचार कमी होताना दिसतो. श्री गणपती अथर्वशीर्ष हे गाणपत्य संप्रदायातील महत्त्वाचे वाङ्मय आहे. या अथर्वशीर्षामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी हे जाणून घेणे आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या अनेक लोकांना ट्रेडिंग गणेश मूर्तीचे आकर्षण वाटते. भव्य दिव्य गणपतीच्या मूर्ती घोडा, शेषनाग, मासा, हंस अशा प्राण्यांवर विराजमान गणपती, हातात काही आयुध घेऊन धावत जाणारे गणपती, अवकाशात उड्या घेणारे गणपती, अगदी चांद्रयानासह गणपतीसुद्धा या वर्षात दिसून येऊ लागले आहेत. परंतु गणपतीची मूर्ती कशी असावी याकडे जाणून घेण्याचा कल कमी जणांचा असतो. भारतीय शिल्पकलेत, भारतीय चित्रकलेत विविध रूपामध्ये गणपती दिसतात. द्विभुज, षटभुज, दशभुज, त्रिभुज, चतुर्भुज, हातात मोदक, लाडू, डाळिंब असेही दर्शवण्यात आलेले दिसते. प्रारंभी गणपतीला 2 हात होते. पुढे उंदीर हे गणपतीचे वाहन, पण त्याची इतर वाहनही आहेत. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयुरेश्वराचे मोर आहे. गणपती कधी समभंग मुद्रेत, कधी पद्मासनाधीत, कधी नृत्य मुद्रेतही आढळतो. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगाच्या प्रतिमा देखील निवडू शकता. पांढरा गणेश संपत्ती, आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो. ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर रंगातील गणेश मूर्तीची निवड करावी. नेहमी लक्षात ठेवा की देवतेची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असली पाहिजे. सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळे कपडे घातलेले चित्रित केले जाते. गणेशाचा रंग त्याच्या सोने रूपात दर्शविला जातो. अशा मूर्ती देखील काही खास ठरतात. पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने, चांदी अथवा माती यांची मूर्ती बनवावी. या व्यतिरिक्त अन्य धातूपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते.
गणपतींची मूर्ती कशी असावी याचा विचार केला असता 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. एक हाती मोदक आणि दुसऱ्या हाती वरद मुद्रेत असावा. पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम असते. गणेश मूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. गणपतीची सोंड उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते असे म्हटले जाते. मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असणे याची काळजी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणेश मूर्तीची पूजा केली जात नाही. श्री गणपतींची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे. गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे. गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता, गुलाल वाहून गणपती आणावा, कारण अक्षता या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाही. श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी. अशा प्रकारे थोडक्यात मित्रांनो, श्री गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासह अगदी देशभरात फार मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव अगदी धामधुमीत साजरा केला जातो. आता त्याचे पडघम वाजू लागले आहेत. जो तो आपल्या बाप्पांची मूर्ती कशी असेल याकडे आता आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. आपल्या मनासारखी मूर्ती घडावी यासाठी मूर्तिकारांना वेळोवेळी आता लोक सूचना देऊ लागले आहेत. काही लोक तर अगदी मूर्तीच्या कारखान्यात जाऊन आपल्या समक्ष मूर्ती घडवत आहेत. मित्रांनो, ही आहे गणपती बाप्पाच्या प्रती असलेली आपली श्रद्धा, भावना आणि आपलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे आपली. कोकणासह महाराष्ट्राच्या इतर भागातही अगदी धामधुमीत हा गणेशोत्सव साजरा केला जातो. मित्रांनो, गणपती बाप्पांचं पावित्र्य जपणं ही आपली एक काळाची गरज आहे. गणपती बाप्पांची दिमागदार मूर्ती असावी, पण त्या मूर्तीचं पावित्र्य जपलं जावं हीच एक सर्वांना कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, आता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी गावाला जाण्यासाठी सर्वांची तयारी सुरू झाली आहे. लोक आत्तापासूनच गणपती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीला लागलेले आहेत. आपल्या गावाला जाण्याची ओढ सर्वांना लागलेली आहे. अशा परिस्थितीत जो तो अगदी आनंदाने गणपती बाप्पांचे सजावटीसाठी लागणारी साहित्य आता गोळा करत आहे. मित्रांनो, अगदी आपल्या जीवाला सांभाळून प्रवास करून गणपती बाप्पांचे मकर किंवा सजावटीचं साहित्य घेऊन या. गणपती बाप्पावरील आपलं प्रेम हे आहेच, पण स्वतःच्या जीवाचीही काळजी घ्या. आणि तुम्हा सर्वांना या येणाऱ्या गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आतापासून तयारीला लागा आणि अतिशय आदर्शरित्या गणपती बाप्पांचं आगमन करून गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करा, हीच कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी याविषयी माझ्या वाचनात जे काही आलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच आमच्या गावाला साजरा केलेल्या गणपती बाप्पांचा उत्सव तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, अशा जे आठवणीतले व्हिडिओ असतात ते सादर केले तर आपल्या आठवणी जाग्या होतात आणि या आठवणीच आपल्याला आयुष्यभर जगण्यास बळ देत असतात. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या गावच्या गणपती बाप्पांच्या मखराची, गणपती बाप्पाच्या रूपाची आठवण झाली असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून गणपती बाप्पांचं आगमन